घरी कोण आहे? माझा मुलगा आहे विजय नाव त्याचं. माझ्या मुलाची खूप इच्छा आहे की तुमच्या मुलाचं स्पोर्ट्स आणि शाळेला माझ्या मुलाला तुमच्या मुलाची जबाबदारी घ्यायची आहे. तर तुम्हाला चालतच मोठा भाऊ म्हणून माझा मुलगा तुमच्या मुलाशी मैत्री करून भावाचं नातं करून शिकू. चालेल का तुम्हाला? हो चालेल. भावाच्या नात्याने. तर माझ्या मुलाने उद्या तुम्हाला फोन केला तर चालेल? हो हा ठीक आहे. जी ताई. उद्या विजयची इच्छा आहे त्यांच्या मुलाशी बोलायचं आणि भाऊ म्हणून. माझा मुलगा 24 वर्षाचा आहे आणि त्याची इच्छा आहे. त्या मुलाचं नाव काय बाळताई? अद्विक. अन्विक. अन्विक 9 वर्षाचा आहे ना आपला अन्विक? हो 9 वर्ष. हा तर आपल्या अन्विकला आपण विजयची इच्छा आहे की अन्विकचा मोठा भाऊ म्हणून त्याला त्याच्या बरोबर राहायचंय. आणि तो म्हणला की अन्विकची सगळी शिक्षणाची जबाबदारी रोहित दादानी तर घेतलीच आहे. त्याला स्पोर्ट्स खेळायचं असेल, त्याला काय करायचं असेल तर विजयची खूप इच्छा आहे की अन्विकचा मोठा भाऊ म्हणून विजयने राहावं. ठीक आहे चालेल. चालेल. आता आपलं माहेर कुठलं? सांगली. कुठलं आपलं बारामती? हो. फलटण. माझ्या मुलाने उद्या फोन केला तर चालेल? हो हो अन्विक आहे? आहे ना. हाय अन्विक. कुठे गेले? हाय. कुठल्या शाळेत जातो बेटा तो? पोलीस. अच्छा. आणि कुठला खेळ खेळतो? हँडबॉल. हँडबॉल. आता माझा मुलगा विजय बास्केटबॉल खेळतो आणि विजयची इच्छा आहे तुला मोठा भाऊ हवा. चालेल? तो आता विजय खेळायला गेलाय बँकॉकला. उद्या तुला बँकॉकवरनं विजय व्हिडिओ कॉल करेल आणि मग तुला भेटायला येईल. तो आता बँकॉकला परदेशी गेला खेळायला. आल्यावर पैठणला तुला भेटायला येईल. ओके? पण मला तुझ्या तुझ्या आईचा खूप अभिमान आहे. ओके ताई? आणि तुम्ही आता आमच्या कुटुंबाचे आहात आणि तुमची सगळी जबाबदारी आमची आहे. ओके? आता तुम्ही एकटा नाही आहात, तुम्ही पवार कुटुंबाचा भाग आहात. तुम्ही आणि आजी. ओके? निश्चित आईचा नंबर मला पाठवा, पप्पाचा नंबर ताईंना द्या. जी लगेच पाठवतो. जी. हा तर सगळं कोऑर्डिनेट करा. जी. आणि बाकी घरात कोण आहे आता ताई? वडील आहेत. ते सरांचे वडील आहेत. नमस्कार. हा तुम्ही काही काळजी करू नका. माझी खरं तर माझ्या मुलाचा मला फोन आला. त्याला तो मला म्हणला मला अन्विकची मैत्री करायची. अन्विक माझा भाऊ असेल असा. आणि पुढे तो काय अन्विक स्वतःच्या पायात उभं राहील. विजय आणि अन्विक एकत्र राहतील. आम्ही शब्द तुम्हाला देतो. आणि ती बारामतीला आले तुम्हाला भेटायला येईल. येऊन गेला ना परवा? हो आले होते. हा बरं. ते शिक्षणाचं वगैरे रोहित म्हणलाय ना? हो ते बोलले. हा ते सगळं करेल. पण आता तुम्ही पवार कुटुंबातले आहात. पवार कुटुंब आणि आपण सगळे एक आहोत. हा तुमच्या कुटुंबाची सगळी जबाबदारी बहीण म्हणून मी घेणार आणि अन्विकची जबाबदारी विजय सुळे घेणार. तुम्ही सुनबाईची तुमची काही काळजी करू नका. हो मॅडम. हा आणि मी मनापासून दिली व्यक्त करते आणि तुमच्या लेखाची जी साथ माझ्या भावाला दिली हे उपकार तुमचे आयुष्यभर विसरणार नाही. तुमच्या लेखाने खूप साथ दिली माझ्या भावाला. तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आई आहे त्यांची. हा मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. ताई जे झालं तुमच्या मुलांनी माझ्या भावाला खूप साथ दिली. तुमचे उपकार आयुष्यभर राहील मला. आणि तुमच्या नातवाची सगळी जबाबदारी माझा मुलगा विजय सुळे घे आणि तुमच्या सुनेची जबाबदारी मी घे. हा तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही सगळे तुमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहोत. मुलगी एक आहे त्यांची. अच्छा मुलगी पण आहे. किती वर्षाची आहे? 13. काय करते बेटा तू? स्कूल. कुठल्या शाळेत जाते बेटा? ठाणे पोलीस स्कूल. अच्छा ठाणे पोलीस स्कूल.
तुम्ही दोघंही काय आईची तुमच्या दोघांची सगळी जबाबदारी आम्ही घेतो. कुठला खेळ खेळते का बेटा? बेसबॉल बेसबॉल. तुम्ही दोघेही बेसबॉल खेळता? नाही, तो हँडबॉल आहे, मी बेसबॉल. हँडबॉल. आणि तुम्ही माझा मुलगा बास्केटबॉल खेळतो. आणि विजयची खूप, माझ्या मुलाचं नाव विजय आहे, विजयची खूप इच्छा आहे की त्या दोघांना तो धाकटा बहीण आणि भाऊ समजतात. हा? तर आता मी विजयापुढे तुमची दोघांची सगळी जबाबदारी घेणार आणि रोहिताला पण घेणार. हा? आणि मी जेव्हा येईन तेव्हा तुम्हाला भेटायला येईल. ओके? तुझ्याकडे मोबाईल आहे का बेटा? नाही. आईचा आहे ना? हा. हा, मग असं कर बेटा, आईचा मोबाईलवर माझा नंबर सेव्ह कर आणि आईचा नंबर मला पाठव आणि कधी मला हक्काने फोन कर. आणि उद्या विजयला तुम्हाला फोन करू दे, चालेल? हा. हा, मग विजय तर तुम्हाला तिथे जी. आत्ता विजय बँकॉकला आहे. रात्रीचे 12 वाजते, 11:30 वाजते. विजय उद्या फोन करेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओ कॉल करा. विजयच्या खूप इच्छा आहे या दोघांना भेटायची, बोलायची आणि यांची सगळी खेळाची, त्यांच्या करिअरची जबाबदारी घ्यायची. जी करतो. जी. ओके? हा, आणि आईची काळजी घ्या मुलाचं. ओके? आईची एकदम प्रेमाने वागायचा. आईची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आता. ओके? हा, उद्या परत फोन कर. घरी आले तर सगळे जेवताय ना नीट सगळे? हा, जेवायचं. आपल्याला खूप जबाबदारी आहे सगळ्या मुलांची. ओके, काळजी घ्या. इथे मला नंबर पाठवून माझा नंबर द्या जी. आणि विजयचं उद्या बोलणं करून द्या.